लाडक्या बहिणीच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला, पण आपल्या शिंदे साहेबांनी 2100 रुपयाचा हप्ता देऊ असं सांगितलं होतं. त्यामुळेच आता पुढचा जो मे महिन्याचा हप्ता असणार आहे तो 2100चा मिळणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्यापासून 2100 रुपये येणार असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. पण त्यासाठी लाडक्या बहिणींना हे एक कागदपत्र जमा करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मगच 2100 रुपयाचा हप्ता येणार असल्याची माहिती ही मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे असंही म्हणाल्या की सरकारकडून महिलांना मे महिन्यात 2100 रुपयाचा हप्ता देण्यासाठी निधी देखील मंजूर झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता हा 2100चा मिळणार आणि यासाठी सरकारने या 10 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे. ज्या 10 जिल्ह्यामध्ये सरकारकडून सर्वात प्रथम लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता सोडण्यात येणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जर 1500 ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये हवा असेल तर तुम्हाला तुमच्या लाडक्या भावाने सांगितलेलं हे एक कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवावं लागेल, तरच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींनो, जो मी वादा करतो तो पूर्णच करतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपयाचा हप्ता आता नक्कीच मिळणार आहे. आतापर्यंत जवळजवळ 2.5 कोटी महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पोहोचवण्यात आलेला आहे. म्हणूनच 2100 रुपयाचा हप्ताही लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात केलेली आहे. सरकारकडून मे महिन्याचा हप्ता वाटपाचं वेळापत्रकही तयार करण्यात आलेलं आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तितकीच महत्त्वाची देखील आहे. कारण जर तुम्ही हे एक कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवलं नाही तर तुम्हाला सरकारकडून येणारा 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नाही. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी महिलांची पडताळणी केली जाते आणि महिलांची एक विशिष्ट यादी तयार केली जाते. त्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात. आत्ताच आपले मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना चेकही दिलेला आहे. त्यामुळेच लवकरात लवकर 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती जमा होणार. आज 10 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार. सर्वात प्रथम या 10 जिल्ह्यात 2100 रुपये येणार. तसेच राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी आणखीन 2 योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ हा अजून वाढवण्यात आलेला आहे. याची माहितीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेन. सरकारकडून आपल्या लाडक्या बहिणींना कोणते लाभ मिळणार आहेत आणि ते कधी मिळणार आहेत, तसेच तुम्ही जर हे कागदपत्र जमा केलं तर तुम्हाला किती वेळामध्ये 2100 रुपयाचा हप्ता मिळेल, या सर्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. बऱ्याच लाडक्या बहिणींनी हे कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवलं आणि 48 तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाले. पण त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नावही या यादीमध्ये असणं महत्त्वाचं आहे. कारण राज्य सरकारकडून 10 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. तर ते 10 जिल्हे कोणते आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. त्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे एकदा चेक करा. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल आणि तुम्ही हे एक कागदपत्र जमा केलं तर येत्या 48 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर झाला आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे सरकारने हे नवीन नियम लागू केले आहेत. शिंदे साहेब म्हणाले की तुमचे पैसे मिळणार आहेत, पण तुम्ही सरकारला सहकार्य करावं. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचं कागदपत्र हे सरकारपर्यंत पोहोचवा आणि आम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट पैसे ट्रान्सफर करत होतो. पण 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी तुम्हाला हे एक कागदपत्र हे सरकारला द्यावंच लागेल. आज सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचे आदेश हे अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिंदे साहेब म्हणाले की आपल्या सरकारकडची यंत्रणा वाढवा, पण लाडक्या बहिणींची कामं ही वेळेवर झालीच पाहिजेत. त्यामुळे तुमच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार हे तुमच्या लाडक्या भावाने दिलेला शब्द आहे. त्यामुळेच आता या 10 बँकांमध्ये शिंदे साहेबांनी पैसे सोडले आहेत. शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि या 10 बँकांमध्ये महिलांच्या मे महिन्याच्या लाडक्या बहिणीचा हप्ता हा जमा करण्यात आला आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या सर्वांनी मिळून बँकांना चेक दिलेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये बँकांना चेक मिळण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा एप्रिल ऐवजी मे महिन्यात आला. पण आता यावेळी ही चूक परत होऊ नये म्हणूनच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी मे महिन्याच्या हप्ता वाटपाला आत्ता सुरुवात केली आणि बँकांना सरकारकडून निधी देखील मंजूर करून दिला आहे. त्यामुळे बँकांना पैसे मिळाले आहेत आणि म्हणूनच मे महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता बहिणींना 2100 रुपयाचा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळीच एक पत्रकार परिषद झाली आणि ज्यामध्ये आदितीताई तटकरे बोलल्या की बहिणींना येणारा हप्ता हा वाढवून देण्यात येणार आहे. तसेच 10 जिल्ह्यांची यादीही सरकारकडून तयार करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, एक कागदपत्र वेळेवर जमा करा आणि 48 तासामध्ये तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील. आता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपयाचा हप्ता सर्वात प्रथम मिळणार आहे ते आपण पाहूया. लाडक्या बहिणींनो, मी आता तुम्हाला ज्या 10 जिल्ह्यांची नावं सांगणार आहे त्या जिल्ह्यातील बहिणींनी एक कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवलं आणि त्यामुळेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गेल्या 1 तासापासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपयाच्या हप्त्याचा लाभ हा मिळत आहे. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की कोणतं एक कागदपत्र तुम्हाला सरकारला द्यायचं आहे. पण त्याआधी आपण कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सरकारनं पैशाचं वाटप सुरू केलं आहे आणि कोणत्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ मिळालेला आहे हे पाहूया. बघा बहिणींनो, यामधील सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर हे एक कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवलं तरच तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील 2100 रुपये जमा झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी आम्हाला कमेंटद्वारे हे सांगितलं की 10 मिनिटांपूर्वीच त्यांच्या खात्यावर 2100 रुपये जमा झाले आणि सरकारकडून त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ज्यामध्ये महिलांना आता मेचा हप्ता मिळालेला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील महिलांना मे महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींनी सरकारला हे एक कागदपत्र दिलेलं आहे त्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती मे महिन्याचे 2100 रुपये जमा झाले आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत 2100 रुपये त्यांना मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींनी सरकारचे नियम पाळले त्यांनाच हा 2100 रुपयाचा लाभ मिळत आहे. तसेच ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील खुश झाल्या, कारण लाडक्या बहिणींना मिळालेली आहे आनंदाची बातमी. त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत 2100 रुपये. नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा झाले. नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील राज्य सरकारकडून लाडकी बहीण सन्मान निधी प्राप्त झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये हे 10 मिनिटांपूर्वी जमा झाले. ज्या 10 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती त्यातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचे 2100 रुपये जमा झाले.
लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या की आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड आहे. तुमच्या आधार कार्डला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला बऱ्याच सरकारी योजनांमधून हटवण्यात येतं आणि अपात्र करण्यात येतं. आणि तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये देखील तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड. लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावरती हवा असेल तर लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे बँकेला लिंक केलेलं होतं, पण ते आता डिॲक्टिव्हेटेड झालेलं आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेपासून लिंक केलेलं होतं ते आता तुटलेलं आहे. त्यामुळेच खात्यावरती 2100 रुपये जमा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तर प्रत्येक लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला परत एकदा तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का हे तुमच्या मोबाईलवरती चेक करायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे एक कागदपत्र वापरून तुमच्या बँकेला लिंक करून घ्यायचं आहे आणि तरच तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ हा लवकरात लवकर मिळेल. लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून 2100 रुपयाचा लाभ हा मे महिन्यापासून देण्यास सुरुवात झालेली आहे. पण तुम्हाला हे एक आधार लिंकिंगचं काम अवश्य करावं लागेल, तरच तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 जिल्ह्यांची नावं सांगण्यात आलेली आहेत. त्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सर्वात प्रथम जमा होत आहेत आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकार पैसे वाटपाचं काम सुरू करेल.